हरे राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो
परवान तुहा माधवा परवान तुहा माधव परवान हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण
जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली, म्हणून विठ्ठली आवड, म्हणून विठ्ठली आवडली। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडली, म्हणून विठ्ठली आवडली, म्हणून विठ्ठली आवडली। विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा, 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 तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा। विठ्ठल बरवा तुहा दैव सुखाचे अंगद बाप रखुमादेवी वद, बाप रखुमादेवी वद, बाप रखुमादेवी वद। सर्व सुखाचे आगर आपण तुम्हादेवी वद, सर्व सुखाचे आगर आपण तुम्हादेवी वद। तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा,
बबन महाराज शेळगावकर त्यांना साथ करते अंगद महाराज पवार. आपोकाचे ते लोटा सार पोकाचे ते लोटा सार पोकाचे ते लोटा सार पोकाचे ते लोटा पोकाचे ते लोटा सार पोकाचे ते लोटा सार पोकाचे ते लोटा सार पोकाचे ते
वास पुढते वारे अमरा सदैव वारे अमरा सदैव नाही गर्भवा सपुडते नाही गर्भवा सुखाचे ते सार पुकाचे ते लुट सारा पुकाचे ते लोटा सार से रे मजद जार बाज सार बाज सार भार्य अमर सदैव भार्य अमर सदैव नाही गर्भ वास पुढती नाही गर्भ वास पुढती हरे हरे अमरा सदैव नाही गर्भ वास पुढते नाही गर्भ वास पुढते जळती जळती दोषांचे डोंगर जळती जळती दोषांचे डोंगर जळती 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 गळती दोषांचे डोंगर दोषांचे डोंगर दोषांचे डोंगर जळती जळती हाय हाय जळती जळती देशांचे डोंगर देशांचे डोंगर हजार आय आय जळती हाय 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 हाय
दोषांचे डोंगर दोषांचे दोषांचे गळती 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 दोषा क्या बात पुढती डोंगर जळती दोषांचे उदंड भावे उदंड घ्यावे उदंड भावे उदंड घ्यावे नाम गावे आवडी नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे तुका म्हणे घरच्या घरी तुका म्हणे घरच्या घरी देशावरी नाशिनी जे
फुकाचे ते लुटासार भारे अमरस दैव नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धरार्थावतारम कलांकांकते ज्योधिकामोदि वक्त्रम कलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में आओ जी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो कीर्तन में चलो आओ जी पवन राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला राम जी को लाला लखन जी को लाला जय श्री राम चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधार हरि कीर्तन में फुकाचे ते लुटा सार भारे अमर सदैव नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य आणि जगमान्य असणारे अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचे अगदी लाडके असणारे भक्त माझे जगतवंदनीय तुकोबर आहे की आपण नेहमी जर पाहायला गेलो तर गुरुवरून शिष्याची ओळख होत असते, पण शिष्यावरून ज्या गुरुची ओळख व्हावी असे माझे तुकोबर आहे. का म्हटले तर लक्षात घ्या, सांगते तुम्हाला
की ज्या वेळेस आपण एखादा विद्यार्थी शिकलेला आहे त्याला विचारतो, बाबा कुठे शिकलास? गुरुचं नाव मोठं असेल, अरे हो हो गुरु चांगले आहेत, म्हणजे गुरुच्या नावावरून शिष्याची ओळख होते. पण शिष्य असा निघाला ज्याने हिंदवी स्वराज्याचं, या हिंदवी या सर्व भूमीचं, आपल्या सर्वांचं स्वराज्य निर्माण केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज अशा शिष्यावरून ज्या गुरुची ओळख झाली त्यांना माझे तुकोबराय म्हणतात. अशा तुकोबरायांचा 4 चरणाचा गोडासा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल प्रस्तुत सेवा सुरुवात करण्या अगोदर अल्पसाहा परिहार गरजेचा तो असा की सालाबाद प्रमाणे चाललेला आपल्या निमगाव गावातील गोड असा अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि तुकोबरायांचा गाथा पारायण सोहळा, या सोहळ्यातील पहिल्या दिवसाची प्रथम दिवसाची सेवा ही माझ्याकडे हरिभक्तपरायण श्रीमान बाबारावजी निरपणे यांच्याकडून आली. तसा त्यांचा आमचा काही खास परिचय नव्हता बरं का, पण त्यांचं आणि आमचं नातं म्हणजे फक्त परमार्थाचं नातं. या परमार्थाच्या नात्यातून आलेली ही माझ्याकडची सेवा आणि या सेवेचा आज प्रथम दिवस, पहिलं पुष्प. आता पहिला दिवस म्हटल्यानंतर तुम्हाला सांगायची गरज नाही की हलके सुलकेच कीर्तनकार असतात, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं सांभाळून घ्यावं. गोड असा सभामंडप आहे, गोड असं वातावरण आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आमच्या माता मावल्या बसलेल्या आहेत. मला असं वाटतं या इकडे ज्या बसलेल्या आहेत या जर पुढे येऊन बसल्या इकडे मला जर दिसल्या तर मला बरं वाटेल. इथून इकडे येऊन बसल्या तर मी तुमच्या लेकीसारखीच आहे, त्याच्यामुळे इकडे आल्या तर जरा जास्त बरं वाटेल आणि जास्त सभामंडप भरल्यासारखाही दिसेल. आत्या येतील, आपण आपलं सुरू ठेवू. तर गोड अशा वातावरणामध्ये सुंदर असा सुरू झालेला हा अखंड हरिनाम सोहळा, सोहळ्यातील प्रथम दिवस आणि या प्रथम दिवसातील ही आजची सेवा. आजचा पहिला दिवस म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज नामपरच अभंग घेतला पाहिजे म्हणून निवडलेला अभंग. तसं पाहिलं तर लक्षात आलं तसा हा अभंग बहुतेकांच्या पाठातील नाही आहे, पण परिचयाचा आहे. जर कोणाला काही अडचण झाली असेल तर तुमची क्षमस्व. मला काही जास्त येत नाही, जितकं पाठ झालं तितका त्यातूनच एक घेतला, काही अवघड नाही बरं का. पण तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी सांभाळून घ्यावं. गोड अशी सर्व कार्यकर्ती मंडळी आहेत, सर्वांचा माझा काही परिचय नाही, सर्वांचं नावही मला माहीत नाही. दोन्ही चाल म्हटलेले दोन्ही गायक वृंद अगदी गोड असं गायन केलं की माझ्या वाणीने मी काय वर्णन करावं, इतकं गोड ज्यांनी गायन केलं. वर्णन तर करू शकत नाही, पण या सर्वांसाठी आपण टाळी नक्कीच वाजवू शकतो. अगदी गोड असं ज्यांनी गायन केलं असे दोन्ही गायनाचार्य. इकडे बाबा असतील, खूप गोड बाबा, आपली साथ सुद्धा या बाबांची सुद्धा, आणि बाकी सगळे जे गायनाचार्य सगळी जी मंडळी आहेत माझ्या कीर्तनासाठी उपस्थित, माता भगिनी असतील, माझे पित्या समान असणारे सर्व पितावृद्ध असतील, सर्वांनाच माझा शतशः प्रणाम. या भगवंताच्या द्वारामध्ये, महारुद्राच्या द्वारामध्ये चाललेली ही सेवा आहे आणि सर्व तुम्ही सगळे गोड आहात, ज्ञानी आहात, महाज्ञानी आहात. पुन्हा पुन्हा सांगणार नाही, एकदाच सांगेल की प्रभू तुम्ही महेशाची अमूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की ज्ञानी आहात, महाज्ञानी आहात, सूर्यासारखे तेजवान आहात. मी काजवा तुमच्या समोर चमकून चमकून किती चमकणार, तरीसुद्धा चमकण्याचा प्रयत्न म्हणून ही सेवा करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्यासोबत आलेले मृदुंगावरती मृदुंगाची जे साथ करत आहेत, माझ्यासोबत आलेले म्हणण्यापेक्षा माझे सर्वस्व असणारे माझे मिस्टर हरिभक्तपरायण राष्ट्रीय मृदुंग वादक कृष्णाजी महाराज चव्हाण, ते या ठिकाणी साथ द्यायला मला आलेले आहेत. आणि त्यामुळे आता कार्यक्रमाची काही चिंता नाही की पाठीशी हात त्यांचा असल्यामुळे सेवा ही सुरळीतच होईल अशी आशा करून मी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराय नामाचं महत्त्व सांगतात. आज पहिला दिवस आहे म्हणून आपण काय करायचंय की आजच्या दिवशी नामाचं महात्म्य का माहिती करून घ्यायचंय. अजून 7 दिवस जायचे आहेत. मग या 7 दिवसामध्ये आपण काय करावे, कुठल्याही कार्याची सुरुवात ही चांगल्या गोष्टीने करतो. जेवण करायचं असेल तर आपल्याला वाटतं अगोदर गोडाने सुरुवात करू म्हणजे बरं वाटतं आपल्याला. अगदी त्याप्रमाणे
सप्ताहाची सुरुवात ही नामस्मरणाने व्हावी. आजच्या दिवसाने, आजच्या या दिवशी नामाचं महत्त्व माहीत झालं म्हणजे येणारे पुढचे जे 7 कीर्तनकार आहेत त्यांना सांगायची गरज नाही बाबांनो नामस्मरण करा. सांगायची गरज नाही. का गरज नाही की पहिल्याच दिवशी तुम्हाला माहिती आहे नामाचं महत्त्व काय आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा भजन होईल, विठ्ठल विठ्ठल म्हणल्या जाईल, आणखी कुठलं भजन होईल, तेव्हा तुम्ही हाताने टाळी वाजवणार आहात, मुखाने भजन करणार आहात. हे मी सांगायला आले का? कारण मी तुमचं लेकरू आहे. पुढचे येणारे रथी महारथी आहेत, त्यांना सांगायची वेळ येऊ नये म्हणून आज मी तुम्हाला सांगायला आलेली आहे. आणि मग आज या ठिकाणी तेच सांगतात तुकोबर आहे की नामाचं महत्त्व काय आहे, नाम घेतल्यानंतर काय होतं ते अभंगातून पटवून देतात. विठ्ठल आज तसं जर पाहिलं तर महापर्व आहे, कारण श्रीराम नवमीचा उत्सव सुद्धा आज झालेला आहे आणि प्रभू रामचंद्रांचं आज आगमन झालेलं आहे. अगदी गोड असा प्रसंग आजच्या दिवसात. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 सीता राम 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 सीता राम राम राम. राजा 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 राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. राजा राम राम सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अगदी गोड असं वातावरण तयार केलंय दादांनी. खूपच गोड वातावरण तयार केलं. ज्यांनी भजन केलं त्यांचे आभार, नाही केलं त्यांचे आभार. कारण आता केलं तेही माझेच म्हणायचे, नाही केलं तेही माझेच म्हणायचे. कारण इथं आले म्हणजे मी तुमचं लेकरूच झालेलं आहे. असो गोड अशा या नामस्मरणामध्ये आजची कीर्तनरूपी सेवा आपण पार पाडणार आहोत. वेळ खूप थोडा आहे. अगदी 1 तासामध्ये मला सेवा संपवायची आहे. या थोड्याशा अवधीमध्ये अभंगावर जितकं बोलता येईल मी बोलण्याचा प्रयत्न करेलच. तर या अभंगामध्ये नामाचं महत्त्व सांगतात हे आपण पाहत होतो. आजचा मुहूर्तसुद्धा गोड आहे. नामाचं महत्त्व पाहण्यास काहीच हरकत नाही. या दूर जाण्यापेक्षा ज्यांचा आज जन्मोत्सव आपण साजरा केला यांच्या नावाचं महत्त्व काय आहे इतकं जरी कळलं तरी पुरे. की ज्यांचा आज जन्मोत्सव साजरा केला, का केला, केल्याचा काय फायदा. बरं सगळी मंडळी करत आली, गावोगावी केला आहे म्हणून करायचं आहे का, की उगाच कोणीतरी सांगितलंय पिढ्यान पिढ्या होत आलंय म्हणून हा जन्मोत्सव साजरा करायचा का नाही करायचा. भजन काही घरी करता येत नाही का, घरी करता येतं. इथं करता येत नाही का, इथंही करता येतं. एकत्र आल्यानंतर केल्यानंतर जो आनंद आहे तो तुम्हाला घरी भेटणार नाही. तुम्ही कीर्तन इथं येऊन ऐका, हेच कीर्तन
इथं कीर्तनामध्ये आल्यानंतर जो आनंद आहे तो घरी बसून ऐकल्यानंतर मिळेल का? नक्कीच नाही मिळणार. म्हणून इथं आलात की नाही? म्हणूनच इथं आलात ना की फक्त मला पाहण्यासाठी आलात? खरं खरं सांगायचं, आपल्या आपल्या गळ्याची शपथ घेऊन. कीर्तन ऐकण्यासाठी आलात, आनंद घेण्यासाठी आलात की मला पाहण्यासाठी आलात? आनंद घेण्यासाठी. आणि तुम्ही आनंद घेण्यासाठी आलात. महाराज बरीच मंडळी आनंद घेण्यासाठी येत नाही. आम्ही पण 50 गाव फिरतो, ते काय उगाच का? खरा अनुभव सांगते या द्वारामध्ये, खोटा अनुभव सांगणार नाही. अशीच एका गावामध्ये कीर्तनाला गेले. नगर जिल्ह्यामध्ये गाव आहे ते. आणि त्या गावाला कीर्तनामध्ये गेल्यानंतर असंच कीर्तन सुरू झालं, गोड कीर्तन झालं. आणि असेच जवळचे आमचे प्रेमसंबंधातले होते, त्यांनी कीर्तन सेवा दिलेली होती. त्यांच्यासोबत एक ताई होत्या, भजन खूप गोड म्हणायच्या. माझ्यासोबत कीर्तनाला आल्या, कीर्तनामध्ये उभ्यासुद्धा राहिल्या, प्रमाणसुद्धा म्हटल्या. कीर्तन झालं, खूप गोड झालं. आणि 2 दिवसानंतर त्या ताईंचा मला फोन आला. फोन आल्यानंतर मला फोन आला, मी विचार केला आता फोन आला आहे, त्यांचा नंबर सेव्ह होता माझ्याकडे. उचलला मी फोन, म्हटलं ताई रामकृष्ण हरी, काय चाललंय? अशी थोडीशी चर्चा झाली, जी आपण नेहमी करतो. झाल्याच्या नंतर अनुभव माझा एक मी अनुमान प्रमाण लावलं की ताईंचा फोन आलाय, एकतर काय चाललं तब्येत विचारण्यासाठी किंवा कीर्तन कसं झालं हे सांगण्यासाठी फोन आला असावा. माझा अंदाज बरं का हा होता. आणि त्यांनी ज्याच्यासाठी फोन लावला होता ते कारण असं, त्यांनी जरा चाचरतच विचारलं. जरी माझ्यापेक्षा माझ्या आईच्या वयाच्या असल्या तरी मी कीर्तनकार होते म्हटल्यानंतर त्या जरा घाबरल्या. घाबरायचं कारण नव्हतं, पण त्यांच्या मनामध्ये संकोच कसं विचारावं. विचारलं मला घाबरत घाबरत, ताई एक विचारायचं होतं, विचारू का? विचारा म्हटलं, काही हरकत नाही. नाही ते काय, तुम्ही त्या दिवशी ती साडी जी घातली होती ना ती खूप सुंदर होती, मला तशीच घ्यायची कीर्तनात उभा राहायला घालायला. किती रुपयाची होती? काय विचारलं? मावशा हो तुम्हालाच विचारते मी, काय विचारलं? साडी विचारली. मी काय सांगितलं? इथं आले कशासाठी होते? कीर्तनासाठी का साडी दाखवण्यासाठी? त्या घरी काय घेऊन गेल्या? साडी. पूर्ण जे कीर्तन होतं ते कशाच्या चिंतनामध्ये गेलं? साडीच्या चिंतनामध्ये. म्हणजे 2 तास वाया गेले की नाही गेले? मला म्हणे ताई तेवढे पटकन फोटो टाका, मला सेम टू सेम मला साडी घ्यायची. मी काहीच बोलले नाही. त्यांनी फोन ठेवला, मी ठेवून दिला. साडी घेतली, फोटो काढले त्यांना. मला करायचंय काय? या ठिकाणी या मंडपामध्ये आल्यानंतर या धर्ममंडपामध्ये इथून घेऊन काय जायचंय हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं. आयुष्य संसारात चाललंय, क्षण क्षण आपला वायाला चाललाय. मग हा वाया चाललेला क्षण, त्यातून वेळेत वेळ काढून तुम्ही या धर्ममंडपात आलात आणि इथून तुम्ही जर साडी घेऊन जात असाल तर तुमच्या इथं येण्याला सुद्धा काहीच उपयोग नाही. म्हणून सांगितलं तुम्ही इथं आलात कशासाठी आणि इथून घेऊन काय जायचंय लक्षात घ्यायचं. म्हणून प्रत्येक जण तोच आनंदच लुटेल हे सांगता येत नाही. आणि पहिल्यांदा सांगते, मी तुमचं सांगत नाही बरं का, तुम्ही खूप ज्ञानी मंडळी आहात. मी अगोदर सांगितलं, मी तिकडचं सांगते, तिकडं गेलं इकडचं सांगते. विठ्ठल विठ्ठल असो, सांगायचं इतकंच आहे मला की आपण या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर आपण एकच करायचं आहे, मुखाने भजन आणि हाताने टाळी वाजवायची आहे, जेणेकरून या जीवनाचा उद्धार होईल. आयुष्यात आल्यानंतर आपण फक्त संसारच करतो. या संसार करता 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 आपल्याला भजनही करायचंय. देवाने तो जन्मच भजनासाठी दिलाय हे आपण विसरून जातो. देवे दिला देहा भजन गोमजा, देवे दिला देहा भजन गोमजा, देहा भजन गोमजा, देवे दिला देहा भजन गोमजा,
साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत महाराज. अगदी गोड प्रमाणाने, गोड आवाज आणि गोड चालीमध्ये महाराज. खूप नंबर खूप गोड महाराज, एक नंबर. अगदीच खूप गोड प्रमाण दिलं. देवे दिला देह भजना गोमटा. देवाने हा देह कशा करता दिला? भजना करता दिला. आपण याने काय करतो? फक्त संसारच करतो. संसार करू नका असं मला सांगायचं नाही का? मी सुद्धा संसारच करते, पण संसार करून परमार्थ करा. संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळ. संसार करा, करू नका असं मला म्हणायचं नाही, पण त्या संसारात रममान होऊ नका. देहाने या संसारात राहा, पण मन इथं गुंतू देऊ नका. या मनाने मात्र तुम्हाला परमार्थ करायचा आहे. मग तो परमार्थ का करायचा आहे? कारण या संसारामध्ये कितीही रममान झालो, कितीही संसार केला, इथं सुख मिळणार नाही, इथं दुःखच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार. दुःख दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. बडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. आहे हा संसार. सुखाचा विचार विचार, सुखाचा विचार नाही मोठे. प्रत्येकच वेळी सांगायला पाहिजे का बरं? टाळी वाजवली पाहिजे. इतकं गोड प्रमाण दिलं म्हटल्यानंतर आपली टाळी ही त्यांच्यासाठी ती दाद असते. ज्यावेळेस तुम्हाला आवडेल ना, ती दाद द्यायला पाहिजे. त्यांनी अजून उत्साह येतो त्यांना. जितकं तुम्ही त्यांना दाद द्याल तितकं रोज तुम्हाला गोड ऐकायला भेटणार आहे, लक्षात घ्या. कारण तुम्हाला रोज ऐकायचंय, मला नाही. तुमच्यासाठी पुढची तयारी. असो सांगत होते की संसार कितीही केला तरी हा दुःख रूप आहे. कारण इथं सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत एवढे. इथं दुःखच दुःख आहे, दुःखच दुःख आहे. नवे नवे कुठल्याही व्यक्तीला पुढून एखादा व्यक्ती हसत टवटवीत चेहऱ्याने सकाळी सकाळी येऊ द्या, अगदी फ्रेश मुखडा असतो पहादाचा, अगदी सुंदर चेहऱ्याने आपल्याकडे आला, आपण राम राम घातलं, तुमचं राम राम, मजा दिसते. इतकाच गोड खुललेला चेहरा दिसतोय, काही काळजी नसेल, काही टेन्शन नसेल, तुला काही चिंता नसेल. बाबा झाकली मूठ सवाला. घरोघरी मातीच्या चुली कोणी सुखात आहे का? माझं तेच आहे जे तुझं आहे, फक्त तुझं दिसतंय, माझं दिसत नाही, फरक एवढाच आहे. सांगायचं काय? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे.
जे बघितलं ते दुःखी आहे. अगदी राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहेत, सगळे दुःखी आहेत. मग इथं जर दुःखच आहे तर हा संसार करायचा कशासाठी? इथं सुख शोधू नका. सुख माझ्या भगवंताच्या नामात आहे म्हणून ते नाम घ्यायचंय. विषय कुठून गेला होता? आपल्याला प्रभू रामचंद्राच्या नावाचं महत्त्व ऐकायचं होतं. तिथून इथपर्यंत आलो आपण. मग त्या नामात काय महत्त्व आहे? तर फक्त राम या अक्षरात इतकी ताकद आहे महाराज. आईशी जोडी करा राम कंठीधारा, आईशी जोडी करा राम कंठीधारा, तेने तुझे फिरला गर्भवास, तेने तुझे फिरला गर्भवास, आईशी जोडी अगदी गोड प्रमाण दिलं महाराजांनी. आईशी जोडी करा रामकंठी धरा. काय करा? त्या भगवंताचं नामस्मरण कंठात धरा. त्याचा फायदा काय होतो? या गर्भवासातून मुक्तता मिळते महाराज. म्हणून त्या भगवंताचं नाव धारण करा. मग त्या नावात काय ताकद आहे? तर राम म्हटलं की आतलं पाप बाहेर जाते. पुन्हा येऊ नये म्हणून मग म्हणायचं तोंड गप करायचं, बंद. राम राम असं नाही म्हणायचं. राम असं गोड नाव आहे माझ्या देवाचं. ते नाव एकदा मुखाने घेतलं, जितक्या वेळा घ्याल, जितक्या वेळा घेताल, जितक्या वेळा तुम्ही राम राम राम, तितक्या वेळा हे आतलं पाप बाहेर जोरात टाळी वाजवा महाराज. खूप गोड प्रमाण दिलं बाबांनी. हेच करा काम, म्हणा जप राम राम. काय म्हणायचं? फक्त राम राम म्हणत राहा. त्याने जीवनाचं उद्धार आहे महाराज. अजून काय पाहिजे? काही अवघड साधन नाही महाराज. उद्धरूनच जर जायचं असेल कीर्तनच करावं असं नाहीये. करावं पण नामसंकीर्तन करावं. कीर्तन करावं असं नवस नाही. कीर्तन म्हणजे जे मी करते ते, आणि नामसंकीर्तन म्हणजे भगवंताचं भजन, भगवंताचं चिंतन, हे करावं. जे केल्याने अनेक प्रकारचा फायदा आहे महाराज. ते फायदे मी पुढे सांगणारच आहे. पण तत्पूर्वी लक्षात घ्या की भगवंताचं चिंतन केल्यानंतर एक पहिला मुद्दा असा आहे की या जीवनामध्ये आपल्याला आनंद भेटतो महाराज. फुकटची बडबड केल्यानंतर आनंद मिळेल का आपल्याला? करून पहा एखाद्या दिवशी. माझं ऐकण्यापेक्षा आपण स्वतः प्रयत्नातून प्रॅक्टिकली केलं म्हणजे लक्षात येईल. काय करायचं? आपण एखाद दिवशी आमच्या माता माऊल्यांना सांगितलं तर सोपं जाईल जरा. एखाद दिवशी आपल्या शेजारच्या मैत्रिणीसमोर भांडायचं. इतकं भांडायचं तोंडातून फेस इतकं भांडायचं, इतकं भांडायचं. एक दिवस बरं का, एक दिवस तुम्ही भांडणार आहेत म्हणजे हा म्हणायला लागला म्हणजे तुमचा प्रयत्न चालला म्हणायचा. भांडू नका, असं काही करू नका. मला म्हणायचं काय होतं, हुकून चुकून समजा तुमचं एखादी सोबत भांडण झालं तर तुम्ही भांडण केल्याशिवाय राहाल का? नाही राहत. आपणही त्याच्यापेक्षा जोराने भांडतो. आणि आमच्या माता माऊल्यांचं भांडण जर लागलं ना तर खास जर ऐका. मी ऐकायला गेले नाही बरं का, मी असं ऐकलंय फक्त. मला सवय नाही ऐकायला जायची. नाही तर म्हणतात तुम्ही तेच काम करता काय? मी नाही जात. पण त्यांची एक शिवी पुन्हा रिपीट होतच नाही.
एक होतच नाही तो की 2 तास भांडण चालू द्या, 3 तास चालू द्या, 4 तास चालू द्या, नवीनच मॉडेल निर्माण करतात त्या. कुठून आणतात त्याचा काही तपास नाही. मला त्याच्यावर बोलायचंच नाही. मला सांगायचं काय आहे की तुम्ही एखाद दिवशी भांडलात, शिव्या दिल्या, एखाद्याला वाईट बोललात, सोडून द्या. दुसऱ्या दिवशी काय करा माहिती आहे का? सगळं सोडून, मनातलं टेन्शन विसरून, संसाराची काळजी विसरून, सगळं डोक्यातला केरकचरा बाजूला काढा आणि एक दिवसभर फक्त भगवंताचं भजन करा. पण मनापासून करा बरं का, वरवरती नाही, मनापासून. आणि त्याने काय परिणाम होतो ना, तो पुन्हा मला फोन करून सांगा. नक्की तुम्हाला तो आनंद मिळेल जो या जगात तुम्ही काही करू द्या, कुठेही जाऊ द्या, कुठं फिरायला जा, कुठल्याही आनंदाच्या गोष्टींनी ज्याने तुम्हाला आनंद भेटतो त्या गोष्टी जरी केल्या ना, ते समाधान तुम्हाला भेटणार नाही जे माझ्या भगवंताच्या नामस्मरणात आहे. विठ्ठल विठ्ठल. सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामाचं. म्हणून सांगते होते या संसारातून अलिप्त व्हा, इथून बाजूला व्हा आणि काय करा, त्या भगवंताचं नाम आपलंसं करा, त्या भगवंताला आपलंसं करा. कारण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, 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 आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देणे विना जीवा सुखनो, देणे विना जीवा सुखनो, देणे विना जीवा सुखनो, देणे विना जीवा सुखनो. एरती माई के दुखाची जनीती, 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 एरती माई के दुखाची जनीती. अगदी गोड प्रमाण दिलं महाराजांनी की आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. त्या देवाला आपलंसं केल्याशिवाय आपल्याला सुख मिळणार नाही. म्हणून त्या देवाला आपलंसं करणं गरजेचं आहे. मग त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल ना महाराज, तर मनामध्ये विश्वास लागतो, खूप विश्वास लागतो, खूप विश्वास. कारण बरेच जण आम्ही अशा कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्याकडे येतात, ताई खूप परमार्थ केला, खूप देवदेव केला, खूप वाऱ्या केल्या, भजनही केलं, सगळं केलं, पण दुःख काही संपतच नाही, पाठीमागची संकट काही संपतच नाहीत. यावर तुम्हाला सांगू का, तुम्ही आता जे भोगताय ना, ही मागच्या जन्मातली कर्म आहेत आणि ती कर्म भोगल्याशिवाय केले कर्म झाले तिची भोगा आले, केले कर्म झाले तिची भोगा, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, त्याची भोगा आले, केले कर्म झाले तिची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा
महाराज तुम्ही जर अशा प्रमाणे द्यायला लागलेच ना तर पहाटेचे 4 वाजले तरी मला तरी कंटाळा यायचा नाही. असंच जर सुरू राहिलं तरी अशा प्रमाणे दिले मी तरी काय बोलायचं महाराज. इतकंच गोड प्रमाण दिलं महाराजांनी. खरंच वर्णन करावं तितका कमी आहे. केले कर्म झाले तेची भोग आले. अगदीच परफेक्ट प्रमाण बसतं महाराज. उपजले मेले ऐसे कितीतरी जन्माला आले. रोज कितीतरी जन्माला येतात, कितीतरी मरतात. मग किती वेळा जन्म यावे, 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 किती वेळा जन्म नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फलित, नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फलित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फलित, नित्य भावे, नित्य भावे, नित्य भावे फलित, मनवोनी जीव भ्याला, मनवोनी जीव भ्याला, किती वेळा जन्म यावे, नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, नित्य भावे फलित, नित्य भावे वाजवली तर बरं होईल. अगदी गोड महाराजांनी दोघांची जोडी पण अशी जमली ना का मला वाटतंय मी बसून राहावं त्यांनाच म्हणायला सांगावं. इतकंच गोड महाराज. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, म्हणवनी जीव भ्याला शरण गेला विठोबासी. किती वेळा जन्म द्यायचे, किती वेळा मरायचं हे दुःख रूप आहे. पण सांगत काय होते मी की केले कर्म झाले त्याची भोग आले. आपण म्हणतो इतका परमार्थ करतो, इतका परमार्थ करतो तरी सुद्धा दुःख का संपत नाही. त्याचं कारण आणि एखादा परमार्थ करतच नाही तरी त्याला अत्यंत सुखाची प्राप्ती होते. कितीही पैसा त्याने वाया घातला, किती नको तो खर्च केला, त्याचा पैसा संपतच नाही अशी परिस्थिती होते. या दोन्ही गोष्टी याचं कारण काय, फक्त मागचं कर्म. त्याने मागच्या जन्मात चांगलं कर्म केलं म्हणून ह्या जन्मात तो वाईटही वागला. ते कर्म जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला धनधान्याची समृद्धी राहणार आहे. आणि आपण कितीही परमार्थ केला तरी सुद्धा आपलं मागचं कर्म संपत नाही ना तोपर्यंत दुःख. आपल्याला वाटतं की देवा कधी दुःख संपेल, किती परमार्थ करावं, काहीच उपयोग नाही. पण एक सांगू का तुम्हाला, जर खरंच कर्माचा परिणाम होतोच हे जर तुम्हाला पटवून द्यायचं असेल ना तर चला रामायणामध्ये सांगेल. स्वतः देवाचा बाप महाराज दशरथ राजा. कोणाचा बाप होता? देवाचा बाप. आज जर आपलं लेकरू कीर्तनकार झालं तर त्याच्या बापाला असं म्हणतं थोडं पडतं. आपलं लेकरू जर काही करतं झालं, कलेक्टर होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, त्या बापाला काय करून काही नाही असं होतं महाराज. जितका हवेत असतो तो बाप आनंदाचा पण आपल्या प्रमाणात 10:30 झाले. ते पण वा झाले तर अर्धाच तास राहिला. वा झालेत 10:30. त्याच्यामुळे आता आपल्याला आवर्त घेणं गरजेचं आहे. नाही काही हरकत नाही, तुम्ही देऊ शकता, ते तुमचं काम आहे. आणि जात देणं हे माझं काम आहे. असो सांगते होते महाराज, लेकरू जर थोडंसं कर्तृत्ववान झालं तर बापाला इतका अभिमान होतो आणि तो बाप त्याला कुठं रवाशी छाती फुगून येते महाराज त्या बापाची. पण
तो दशरथ राजा हा देवाचा बाप होता, किती अभिमानाची गोष्ट असेल. पण देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, इतकं कर्म बलवत्तर आहे. लक्षात घ्या, म्हणून हे कर्म कोणालाच चुकत नाही. वर्णन आलेलं आहे महाराज, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मानेच सगळं झालं. अगदी देवाला जर कर्म चुकलं नाही, तो आम्हाला चुकेल का? नक्कीच चुकणार नाही. म्हणून विश्वास, आपलं कर्म जे आहे ते करत राहायचं, पण आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भारे घालून या. एकच करायचं, काम सुरू ठेवायचं. पण हे करत असताना दुःख आलं ना, भगवंताचं नाव घ्या. त्या दुःखातून तारून येण्यासाठी, ते दुःख कमी करण्यासाठी तो भगवंत धावून आल्याशिवाय राहत नाही. मग भगवंताची आठवण करायची, भगवंताचा धावा करायचा. म्हणजे नेमकं काय करायचं? त्याचं भजन करायचं. मग त्याचं भजन जर करायचं, नामस्मरण करायचं, मग तुम्ही म्हणाल ताई ते परवडत नाही. का परवडत नाही? तुमच्यासारखे महाराज बोलायचे म्हणल्यावर फोनवरच सांगतात 10,000 आणि 15,000 कुठून द्यायचे? आम्ही तरी हलकेत, 10 आणि 15 वाले आम्ही हलकेत. अजून भारी फोन करा, तुम्हाला भारी भेटतील. बरोबर आहे की नाही? पण सांगायचं काय मला? तुम्ही म्हणाल ताई आम्हाला परवडत, तुमचे 15,000 तुम्ही कमीत कमी म्हणतात, आम्ही येऊ पण कमीत कमी 15 घेऊ, तुमचे 15 आम्हाला परवडत नाही, भजन आम्हाला परवडत नाही. पण एक सांगू का तुम्हाला, मी तुम्हाला हे भजन करायला सांगत नाही, तुम्ही घरीच बसून भजन करा. कारण ते घरी करणारं भजन, भगवंताचं नामस्मरण हे फुकटचं आहे. अभंगाच्या पहिल्या फुकाचे ते लोटा सार, 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 फुकाचे चरणामध्ये तुकोबराय सांगतात की फुकाचे ते लुटा सार, फुकटचं येते सार. मग सार म्हणजे काय ताई? तुम्ही तर नामस्मरण म्हणताना इथं फक्त सारच उल्लेख आलाय. सार म्हणजे काय ते तुकोबराय उलगडून सांगतात. नाम साराचेही सार, भगवंताचं नाम जे आहे ते साराचंही सार आहे. मग ते जे सार आहे ते फुकटचं आहे, त्याला पैसा द्यावा लागत नाही. म्हणजे कबीरदासजी वर्णन करतात कि पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कवडी दमडी, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. पैसा लागत नाही, फुकटचं आहे. म्हणून फुकाचे ते लुटा सार, व्हारे अमर रसदैव. म्हणजे एकदा त्या भगवंताचं नामस्मरण लुटलं, फुकटचं आहे ते घेतलं, धारण केलं की पुन्हा जन्म आणि मरणात गुंतण्याची गरज नाही. म्हणजे नाही गर्भवास पुढती, डोंगर जळती दोषांच्या अभंगाचं दुसरं चरण. की त्या ठिकाणी सांगतात नाही गर्भवासा पुढती, नाही गर्भवासा पुढती, गर्भवासा पुढती, नाही गर्भवास पुढती, पुढती नाही
गर्भवास पुढ नाही गर्भवासा पुढते गर्भवासा पुढते डोंगर जळती दोषांचे डोंगर जळती दोषांचे नाही गर्भवास पुढती नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषा गर्भवासा तुकोबराय सांगतात की फुकटचं नाव येते घ्या जेणेकरून पुन्हा गर्भवास नाही, म्हणजे पुन्हा जन्म मरण नाही. नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे. मग तुमचे कितीही जरी दोष असतील, कितीही जरी पाप असतील, तरी सुद्धा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करा. ते घेतल्याच्या नंतर पापाचे डोंगर जरी असले, विठ्ठल मनता हरले पाप झाला दिनाचा माय बाप विठ्ठलाची विठ्ठल म्हणा हरले वा महाराज, भगवंताचं नाव घेतल्यानंतर पुण्यच पदरात पडणार आहे यात तर काही संशयच नाहीये, काही संशय नाहीये. आणि पापाचा नाश हा नक्कीच आहे, तो सुद्धा फिक्स ठरलेला आहे. कारण एके ठिकाणी दोन दोन राहू शकत नाही महाराज. वाईट आणि चांगला माणूस एकत्र कधीच राहू शकत नाही. एक तर चांगले चांगले एकत्र येतील किंवा वाईट वाईट एकत्र येतील. एका म्यानामध्ये दोन्ही तलवारी जशा राहू शकत नाही. अगदी तसं जिथं पुण्य आहे तिथं पाप राहू शकत नाही, आणि जिथं पाप आहे तिथं पुण्य राहू शकत नाही. जिथं भगवंताचं नाव आलं तिथं पापाला थारा नाही. म्हणून एकच करायचं, भगवंताचं भजन. तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही म्हणतात गर्भवास नाही, पुन्हा जन्म मरण नाही. का नको जन्म मरण? जन्म मरण तर किती सुखाचं आहे. या जन्माला आल्याच्या नंतर किती सुख आहे, किती छान छान गोष्टी पाहायला आहेत, किती गोड संसार आहे, खायला प्यायला भरपूर मजेत आहे, पैसा आहे. जे कळतंय का आपल्याला मेल्यानंतर जन्म नाही म्हटल्यानंतर तिकडं भेटणार आहे का पाहायला? मग का नको जन्म मरण? एक लक्षात घ्या, जन्म हा मानवाचाच भेटेल याची शाश्वती देता येत नाही. कारण एक योनी कोटी कोटी फेरा, 84 लक्ष योनी फिरून यावे लागतात, तेव्हा कुठे मानवाचा वारा लागतो. इतका अवघड मानव देह तो आपल्याला नशिबाने मिळालाय, तो लक्षात घ्या. आणि मग तो जो मिळालाय ना, पुन्हा जन्म मरणाच्या राहत गाडग्यात नको. का नको? पुढचा जन्म कोणता मिळेल सांगता येणार. तो कामन माळ गुंतली राहाटी, तो कामन माळ गुंतली राहाटी, कमान अडग्याची सुट्टी फुटलिया, गाडग्याची सुट्टी फुटलिया, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण. फुटलिया
गाडग्याची सुटी फुटली हे राडगाडग चालू आहे महाराज. जन्मायचं मरण्यासाठी, मरायचं जन्मासाठी. जन्म घेतो पुन्हा मरतो, मरतो पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मरतो पुन्हा जन्म घेतो, हे चालूच आहे महाराज. हा फेरा चालू आहे. मग यातून सुटायचं असेल तर साधन एकच आहे, माझ्या भगवंताचं नामस्मरण. म्हणून एकच करायचं महाराज. येणाऱ्या 7 दिवसामध्ये या हाताने देवाने हातात दिले ते टाळी वाजवण्यासाठी अशा हातात आनंदाने या हाताने टाळी वाजवा, या मुखाने भजन करा. कारण ते भजनासाठी दिले महाराज. नुसतं ऐकतो आपण, म्हणतो की अरे ज्याला तोंड नाही त्याला तोंडाची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. पण तुम्हाला सांगू का महाराज, ज्याला हातच नाही त्याला हाताची किंमत काय कळणार आहे? कारण ज्याला हात नाही तो त्याचं काम पायाने करायला शिकतो महाराज. त्याला किंमत कळत नाही. ज्याला हात आहे त्याचाच हात मोडून गळ्यात येऊ द्या, मग विचारा त्याला हाताची किंमत. मग कळते हाताची किंमत काय. एकदा हात हा मोडला आणि गळ्यात गुंतला ना, मग हाताची किंमत विचारा, मग कळते या हाताची किंमत काय महाराज. म्हणून लक्षात घ्या, देवाने दिलेत याचा फायदा घ्या आणि फायदा घेऊन मुखाने भजन, हाताने टाळी नेहमी वाजवत जा. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकोबारा सांगतात बाबांनो, ते भगवंताचं नाव हे सार आहे आणि ते सार नाव तुम्ही धारण करा, जेणेकरून पुन्हा गर्भवास नाही. तुमची कितीही पाप असली तरी नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. कितीही जन्मातली जरी तुमची पाप असली तरी जळून भस्म होतात. साधन एकच आहे, भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण. म्हणून एकदा वारकरी संप्रदायाप्रमाणे आपण भजन करू आणि राहिलेलं चिंतन थोड्या वेळात पाहून सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई आमच्या मृदुंगाचार्यांसाठी नाही वाजवलं बरं का तुम्ही टाळ्या. क्या बात. त्यांना काही मेहनत लागत नाही असं थोडीच आहे महाराज. सगळ्यात जास्त मेहनत आहे, बरोबर आहे की नाही महाराज. आपलंच आहे म्हणून नाही महाराज, मी नेहमी सांगत असते, या कीर्तनकारापेक्षा या 2 गायकांना आणि या वाजवणाऱ्यांना जास्त मेहनत लागते. जे या एका दिवसात कीर्तनकाराला देतात ते 8-8 दिवसाचे यांना देतात. कीर्तनकार स्वतंत्र स्वतःचा मालक आहे. कोणता अभंग घ्यायचा, कोणतं प्रमाण म्हणायचं, काय म्हणायचं, काय नाही म्हणायचं, स्वतःचा मालक आहे. त्याला बंधन नाही आहे. जोपर्यंत या गादीवर उभं आहे तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही, कारण या गादीचा तो अधिकारी महाराज. इथं उभा राहणाराचा नाही, या गादीचा अधिकार आहे तो. पण ही मंडळीत ना महाराज, कीर्तनकार अभंग कोणता घेईन माहीत नाही. अभंग घेतल्यानंतर यांनी तो म्हणायचा, प्रमाण द्यायची, सगळं लक्ष तिकडं ठेवायचं, एवढं काम यांना करावं लागतंय. आणि कोण कधी म्हणाल त्याची तयारी यांना ठेवावी लागते. कीर्तनकार म्हणन की हे म्हणतील, कोणाचं कधी काय उचलतील भरोसाच नाही, तरी सुद्धा कान तिकडं ठेवायचे, सगळं ऐकायचं आणि त्यांनी लक्ष देऊन लगेच थाप टाकायचं, ते काम त्यांचं आहे. म्हणून ह्याच्यापेक्षा हे मेहनतीची काम आहेत, म्हणून यांना दाद देत जा. म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. असो, प्रस्तुत अभंगामध्ये नामाचं महात्म्य तुकोबाराय सांगत होते. तर आपण पाहत आतापर्यंत आपण पाहिलं की देवाचं नाव फुकटचं आहे, त्याला पैसे लागत नाही आणि ते नाव घेतलेले पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरण नाही. ठरलं, पण ते भगवंताचं नाव घ्यायचं कसं पुढे चालून तुकोबाराय सांगतात की उदंड भावे, उदंड घ्यावे, नाम गावे आवडी. म्हणजे कसं घ्यायचं, उदंड भावे म्हणजे खूप उदंड भावे, उदंड घ्यावे, उदंड भावे, उदंड घ्यावे, उदंड भावे, उदंड घ्यावे, उदंड भावे, उदंड घ्यावे, उदंड घ्यावे.
कसं घ्यायचं ते तिसऱ्या चरणात सांगतात की उदंड भावे म्हणजे खूप भावाने खूप घ्यायचं, म्हणजे देवाचं नाव किती घ्यायचं याला मर्यादा नाही. तुम्ही ते अनंत घेऊ शकता, अत्यंत कितीही घेऊ शकता, अगणित इतकं ते देवाचं नाव घ्यायचं आणि तितक्याच भावाने घ्यायचं. तेच सांगतात की नाम गावे आवडी, त्या आवडीने घ्यायचं, भावाने घ्यायचं, मनापासून घ्यायचं आणि अगणित घ्यायचं. इतकं घ्यायचं, इतकं घ्यायचं, इतकं घ्यायचं की ते मोजता सुद्धा येणार नाही. फक्त ते घ्यावं, ते भावाने घ्यावं, कारण तो देव भावाचा भुकेला आणि तो देव भावाचा भुकेला त्याला सगळे आहे महाराज. जो जगाचा चालक आहे, जो जन्म देतात तोच आहे, पालन करतात तोच आहे, संहार करतात तोच आहे. ही सृष्टी ज्याने निर्माण केली त्याच्याकडे काय कमी आहे? कशाची कमी आहे? कशाचीच नाही. तरी आमच्या माता माऊल्या मंदिरात येतात आणि आमच्या मारुती रायाला म्हणतात, देवा देवा लेकाचं लग्न होऊ दे, 11 नारळाचं तोरण बांधन. कोणाला? मारुती रायाला. त्यांचं झालं आणि त्यांना सांगतात, मारुती राया म्हणतात, बाबा इथून हात जोडतो, नाही इथून जोडतो, माझ्याकडं नको जाऊ, माझ्या देवाचं झालंय तिकडे जा. सांगायचं काय? गाराने देवाकडे घेऊन येतो, पण काय घेऊन येतो हेही आपल्याला कळत नाही. जे नश्वर आहे ते तुम्ही देवाकडे मागताना देवाकडे मागत जाऊ नका. का? आपण मागणाऱ्याची बुद्धी सीमित आहे, तो देणारा सहस्र हाताने देणारा आहे, लक्षात घ्या. आपण मागून त्या देण्याचा आपण कमी करून घेतो, लक्षात घ्या. एखादा जर आपल्याला पुढचा व्यक्ती 10,000 रुपये देणार आहे आणि त्याने जर विचारलं की सांग बरं बाबा तुला किती रुपये देऊ, मी तू म्हणशील तेवढे देतो, याला वाटलं काय देऊन देणार आहे म्हणून अंदाज पंच याने 1000 रुपये मागितले, दे 1000 रुपये. 9,000ला तोटा बसला की नाही? का? तोंड उघडलं. तेच देवाकडे तो देणारा सहस्र हाताने देतोय, किती देईल हे सांगता येत नाही, म्हणून या तोंडाने मागू नका, अपेक्षा करू नका. किती देईल सांगता येत नाही. दूरचं उदाहरण सांगणार नाही मी तुम्हाला, लक्षात घ्या. आमच्या परिसरामध्ये म्हणणार नाही, आमच्या शेजारीच राहायला असणारे, तुम्हाला माहिती असतील, नाव सांगितल्यानंतर लक्षात येतील, मनोज दादा जरांगे महाराज. अशी एक व्यक्ती होती की त्या व्यक्तीला श्रावण महिन्याच्या अगोदर कोण ओळखत होतं का? ठराविक लोक होती जी ओळखत होती, बरोबर आहे. आणि आज घराघरातलं लेकरू ना लेकरू त्या व्यक्तीला ओळखतंय महाराज. का ओळखतंय? त्या देवाने जर ठरवलं ना तर सेकंदात राजाचा भिकारी होतो आणि भिकाऱ्याचा राजा होतो. म्हणून देवाकडे मागू नका तुम्ही, लक्षात घ्या. तो देणार आहे, फक्त या अंतःकरणापासून त्याचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल त्यांचं उदाहरण सांगण्याचं कारण असं नाही की मी त्यांची शेजारी म्हणूनच सांगते, असं काही कारण नाही महाराज. माझा एक स्वभाव आहे, जे माझ्या मनाला पटतं ते मी नेहमी सांगत असते महाराज. त्या व्यक्तीने आज घरादाराचा संसाराचा त्याग केला, त्याग करून जगाचा विचार केला, म्हणून जगाने त्या व्यक्तीचा विचार केला. जोपर्यंत आपण आपला विचार करतो तोपर्यंत आपला विचार कोणीच करत नाही. आपण दुसऱ्याचा विचार करा, पुढच्या आपला विचार केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचा विचार केला. देवाने आज या पदावर नेऊन बसवला. आज प्रत्येक जण ओळखतोय त्या व्यक्तीला, ओळखतो की नाही? देवाचं भजन मध्ये काय तर असाला, देवाचं भजन कमी पण दादाचं भजन जास्त चालू होतं. प्रत्येकाच्या मुखाला तेच नाव होतं. का होतं? जगासाठी त्या व्यक्तीने विचार केला, जनतेसाठी त्या व्यक्तीने विचार केला. म्हणून आपण या संसारामध्ये जगत असताना आपला विचार करू नका, जगाचा विचार करा. देवाकडे मागू नका, तो देणार आहे. फक्त अंतःकरणामध्ये भाव ठेवा आणि या भावाने भगवंताचं भजन करा. कारण या भावाला, या भक्तीला इतकी किंमत आहे, इतकी किंमत आहे की स्वतः नाथ महाराज, ज्या नाथांच्या घरी भगवंताने 36 वर्ष
कृपानी वाहे महाराज की ज्या घरी स्वतः भगवंत 36 वर्ष कावडीनं पाणी भरत होता, ज्या नाथांच्या घरी पैठण या क्षत्री ते नाथ महाराज स्वतः भगवंताला सांगतात, देवा तुला द्यायचंच असेल ना मला तर एकच दे. काय दे? भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, 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 महाराज सांगतात, देवा तुझ्या भक्तीशिवाय मला काही देऊ नको रे, फक्त भक्ती दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमे विना नाही समाधान. म्हणून देवा द्यायचंच असेल ना तुझं प्रेम दे, तुझी भक्ती दे, तुझ्या भक्तीचं प्रेम दे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला तुकोबाराय सांगतात, देवाचं भजन करायचं ना ते भक्तीनं करायचं, भावाने करायचं, निष्ठेने करायचं. आणि एकदा की त्या देवाचं नाव घेतलं, एकदा की त्या देवाचं भजन केलं की ते भजन केल्यानंतर नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे. फक्त भजन करणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल ते भजन करायचं, मग कसं करायचं, कुठं करायचं, नेमकं ठिकाण सांगा की जिथं भजन केल्याच्या नंतर आम्हाला जास्त फायदा मिळेल. महाराज भजन आहे ते कुठेही केलं तरी तितकाच फायदा आहे. पण तुम्हाला ऐकायचंच असेल नेमकं भजन कुठं करावं तेच तुकोबराय भंगाच्या शेवटच्या तुका मने घरच्या घरी, 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 देशावरी नाशिनी दे, देशावरी नाशिनी दे, नाही गर्भवास पुरती, नाही गर्भवास पुरती, नाही गर्भवास पुरती, नाही गर्भवास पुरती, डोंगर जळती दोषांते,
झालेली सेवा तुम्हा सर्व मायबाबाच्या चरणी अर्पण करून सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करते. सर्वांचे आभार व्यक्त करते. वेळ नसल्यामुळे पाऊस आल्यामुळे झालेल्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय महाराज तुम्ही मुनी ज्ञानेश्वराला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही वेडी वाकुडी उत्तरे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आता उठाविषय मना येत नाही नारायणा सुरवाडी कपनेत सापडलो केने आ तुका म्हणे भोग गेला निवारला लाग आ करोणी आरती चक्रपाने ओवाळती आज पुरल नवधन्य करा दिवस पहा पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरल नवधन्य करा जय तुका वाहे टाळी उभा सानिध्य जवळी पुरल नवधन्य करा प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळती बाळ प्रौढाने मुग्धा ओवाळती प्रेमानंदा नामा मने केशवा ते देखुनी राहिलो तटस्थे आरती लावली नाही ना सत्राने उड्डाण अंगार प्रमाण लागे तुमले पाताळ उल्लाभ शब्द तरला ग्रामी ग्रमाने लागे प्रमाण लागे उमेद रामे रामदासा शक्तीचा शोध देव देव हनुमंता रुद्रा तुझे प्रसादे कंता देव आरती ज्ञान राजा महागैवल तेजा शुद्ध साधू संत वेल्ला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे दादेना त्रिकोणी अवतार पांडुरंगा फिरले ज्ञाने आरती ज्ञान राजा महागैवल तेजा शुद्ध साधू संत वेल्ला माझा आरती ज्ञान राजा प्रगट बोले विश्व ब्रह्माचे राम जनार्दने पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महागैवल तेजा शिव साधू संत वेल्ला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा राघवी सागराचा पाषाण तारिले कैसे गोबाचे भंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा तुझे ब्रह्मा तुकाशाले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्यामा आरती तुकारामा हलो रांगण वंदिन चरण पायी द्रौपदी आनंद भोजन भगवान गल रुक्मण रूपा भावी माझ्या सजन्मजाती तुझा वार करी वारे चुकोणे दे हरी
प्रसंगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ हरीचा वार करी वारीच कोणी दे मागे हरी स्नान कामागे चिदान हरीचा वार करी वारीच कोणी दे हरी मागणी तुझ प्रत्याय देशील तरी पाय पांडुरंगा दास निर्विहीची मज दे आणि तुझं काय मागू देवा म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताच्या दास निर्विहीची मज दे आणि तुझं काय मागू देवा. हॅलो. आज आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्त्याचे पहिले पुष्पगुंफदान असताना आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण मनीषाताई चव्हाण या महिला कीर्तनकार म्हणून पहिल्यांदाच आपल्या गावामध्ये सेवा भेटलेली आहे आणि मनीषाताईनं निवडलेल्या अभंगाचं योग्य निरूपण आपल्या मोजक्या आणि गोड भाषेमध्ये केलेला आहे. त्याचा निश्चितच लाभ आमच्या गावकरी मंडळीला होईल. तसेच या ठिकाणी जो संयोग घडून आला कीर्तनकार गायक वादक यांचा जो अमृत योग घडून आलेला आहे